वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते. तर आज आहे आद्याचा बर्थडे आणि आद्या रोज बसनं जाते, पण आज मी आद्याला सोडायला जाणार आहे, जेणेकरून आद्याला आज छान वेळ भेटला, व्यवस्थित आरामात उठले, आरामात आवरलं. नंतर स्कूल बसमध्ये जायचं असेल ना तर तिला खूप घाई गडबडीत आवरायला लागतं, कारण बस खूप लवकर येते. आणि आद्याला काय झालंय, छान नवीन ड्रेस घातलाय, पण त्याच्यावर स्वेटर घालावा लागला, कारण खूप थंडी आहे बाहेर, त्यामुळे हा ना आद्या. आणि हे आत्याचे कालचे नवीन शूज, नवीन जे तुम्ही फोटोज बघितले असतील ना, तोच ड्रेस आहे मी जो की सकाळचा घालायला आणला होता. वाजवू नको, तुझी आयडेंटिटी दाखव. ही आहे आद्याची आयडेंटिटी. तुला बर्थडेला कसला वाला केक हवाय? केक कसला हवाय बर्थडेला? पिंक कसला हवाय? पण पिंक प्रिन्सेसचा, पण तो पिंक कलर नाही, तो रेड कलर आहे. हे कानाचं काढू नको आता. हे कोणता कलर आहे? कोणता? पिंक. पिंक नाही आहे सोना. मग आद्याचा अजून सुद्धा कलरमध्ये कन्फ्युजन आहे. सर ते काय, चला. तर चला, आद्याला मी आधी स्कूलला सोडून येते. तिच्या स्कूलमध्ये ना कॅडबरीज पण द्यायच्यात वाटायला, सो त्या घेतलेल्या आहेत. आणि बाकी काय नाही, मग नंतर चाललो आम्ही. आणि त्यानंतर आल्यानंतर मला घरातलं खूप जास्त काम आहे, ते तुमच्यासोबत शेअर करेलच. आद्या वाजू नकोस. तर आद्याला सोडून तर मी आले, पण आल्या पहिल्यांदा ज्यांना आद्याची स्टोरी टाकली होती, स्टेटस टाकली होती, त्यांना रिप्लाय दिले. कारण आता बघा, एकदा कामाला लागलं ना परत वेळ भेटत नाही. आणि मग काही जणांना नाही का नाही याचा सुद्धा राग येतो की त्यांच्या स्टोरीचा किंवा स्टेटसचा आपण रिप्लाय नाही दिला म्हणून. तर तेच करत होते आधी. आणि आता भरपूर कामं आहेत, इतकी कामं आहेत ना, काय सांगू शकत नाही. मी लिस्ट तर काढली आधी, म्हणजे आज काय काय करायचं ते सगळं लिस्ट काढून ठेवले. आणि अक्षरशः रात्री जेवायला काय बनायचं या इथपासून तयारी आहे अजून. म्हणजे त्याचं साहित्य आणायचं आहे, ते आहेच विकी आणायला, पण तरी अजून पीठ दळून आणायचं आहे ह्याचं चपातीचं. तर असं भरपूर सारं काय काय काम आहे आणि एकटीलाच करायचं आहे. मम्मीला आता मी थोड्या वेळात बोलले, पण त्याआधी मला साफसफाईला सुरुवात केली पाहिजे. काल जी शॉपिंग केलेली त्या बॅग्स अजून हितच आहेत. असं भरपूर आहे ना. आधीची शॉपिंगसुद्धा अर्धी राहिलेली आहे, म्हणजे रात्री बड्डेचा ड्रेस आणायचा तिला अजून. रात्री काल आम्हाला इतका वेळ झाला नाही एकच ड्रेस हे करायला, दुसरा ड्रेस आम्हाला घ्यायला वेळच भेटला नाही. म्हटलं आज दुपारी जेव्हा ती शाळेतून येईल तेव्हा घेऊयात. असं भरपूर सारं आहे. तर पहिल्यांदा मी काय करते, सगळ्याच रूम सकाळ सकाळ साफ करायचे राहिलेत. किचनमध्ये तसाच राडा आहे. आद्याला टिफिन बनवला, आद्याचं आवरलं, तिला डायरेक्ट स्कूलमध्ये सोडून आलं, त्यामुळे किचनवरचं तसंच आहे. हॉलमध्ये कालचं जे पिशव्या वगैरे आहेत ते तशाच आहेत. आद्याला नाश्ता चालला होता ते तसंच आहे. तर ते सगळं आवरायचं आहे. हॉल आधी साफ करते आणि मग पुढचं दाखवते तुम्हाला. तर हॉल क्लीन झालाय आता, मस्त असं सगळं काम झालेलं आहे. आता फक्त डायरेक्टली किचनचं राहिलंय, किचन आवरणार आहे आता. आणि किचनचं थोडं काम काढायला काढली, इतका पसारा काढलाय ना मी अचानकच. म्हटलं चला आज आवरायला घेते तर सगळंच आवरेल. म्हणजे किचनचं डीप क्लिनिंग, जे मांडणीची सगळी भांडी असतात ना ते सुद्धा धुवायला काढले मी, एवढं सगळं. तर हॉल तर क्लीन झालाय. आणि एक गोष्ट झाली, म्हणजे ह्याच्यावरचं जे अंतरायचं असतं ना ते आय थिंक मम्मी तिच्या घरी घेऊन गेली आहे, कारण मी हातरतच नव्हते ह्याच्यावर. मग आता हे तर काहीतरी हातरायला पाहिजे. आणि बाकीचा सगळा हॉल क्लीन झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतोय. इथं घड्याळातलं सेल संपलंय, ते इथं लावायचंय. मस्त अशी गाणी ऐकत ऐकत काम करते. तुम्हाला मी किचनचं दाखवते. हे बघा किती काम काढलंय मी, हे सगळं मोकळं केलेलं आहे. आता हे सगळं भांडी वगैरे धुवायची, व्यवस्थित लावायची. त्यानंतर फ्रीजवरचं क्लीन करायचं, जे काय थोडीफार भांडी पडली असेल म्हणजे तीच भांडी वगैरे घासायचं. किचनवरचं सगळं व्यवस्थित करायचं, हे खालचं व्यवस्थित करायचं. मग इथलं झाडून पुसून सगळं मग बेडरूमकडे वळणार आहे. तर चला, अजिबात टाईम नाही. आत्ता वाजले असतील 11 वाजलेच असतील, 10:30 पावणे 11. तर अजिबात टाईम नाही आहे. दुपारी तर आमच्या मम्मी येणार आहेत, म्हणजे सासूबाई येणार आहेत. तर बघूयात कधीपर्यंत सगळं काम आवरायचं. त्यानंतर शॉपिंगला सुद्धा जायचं, आद्याचा ड्रेस घ्यायला. काय बाबा सांगू शकत नाही काय होतंय माझ्यासोबत. चला ठीक आहे, मी कसं जसं जसं दिवस जाते तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि तुम्ही म्हणत असाल ड्रेस कसा काय, हा कुर्ती आत्ता जस्ट मला रिसीव्ह झाला. कॉटनची ब्लॅक कुर्ती मागवली होती मी शॉर्ट, आणि आता घातली तर काढायला वेळ नाही आहे. आणि असंही कॉटन म्हणलं तर कॉटन कसं आकसतं, म्हणलं आधी स्टिच म्हणजे अल्टर वगैरे करायला द्यायच्या आधी म्हणलं धुवून टाकूयात. मग असंही म्हणलं धुवायचंच आहे. तर मी काढलाच नाही. मग ठीक आहे, चला काम करूयात आता, बास झालाय गप्पा. तर फायनली 12:45 वाजता माझं सगळं किचन क्लीन करून झालेलं आहे. तुम्हाला व्यवस्थितरित्या मी दाखवते ते.
आता डायरेक्टली बेडरूम साफ करणार आहे. 2 बेडरूम आहेत. पहिल्यांदा जी आम्ही जिथं झोपतो ती बेडरूम क्लीन करणार आहे आणि दुसरी मग देवघराची ती क्लीन करणार आहे. त्यानंतर माझी थोडीशी कपडे एकदम थोडीशीच आहेत, 1-2च आहेत. तर ते सगळ्यात लास्ट असं सगळं आहे. आणि आता आद्या स्कूलवरून येईलच, मग तिला ड्रेस पण आणायला जायचं. त्याच्या आधी मला बेडरूम्स क्लीन झाल्या पाहिजे दोन्हीसुद्धा. तर चला मी तुम्हाला ती किचन दाखवते की कसं व्यवस्थित झालं ते. तर हे बघा, मस्त असं किचन ओटा सगळा क्लीन झालेला आहे. तर हे असं का होतं, सगळा किचन ओटा, अरे असं का होतं यार, झापूक झुपूक. मस्त क्लीन झालेलं आहे. खालचं सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि ही मांडणी जे की मी सगळी काढली होती, सगळी स्वच्छ पुसून वगैरे व्यवस्थित ते सुद्धा मांडलेलं आहे. मी फ्रीजवरच थोडंसं, तिकडचा बेडरूम अजून राहिला आहे. फ्रीज पण क्लीन केलं आहे. बाहेरनं थोडंसं पुसून घ्यावं लागेल. बाहेरनं थोडंसं स्प्रे मारून पुसून घ्यावं लागेल. तर तेच राहिले, बाकी सगळं डन झालेलं आहे. एकदम भारी वाटते बघा. हे हॉल, हा किचन. तर फक्त 2 बेडरूम राहिले. तिकडची बेडरूमची हालत पण खूप बेकार झालेली आहे. तुम्हाला दाखवते. धप्पा म्हणजे मला बेडशीट चेंज करायचे, त्यामुळे त्यातले ब्लँकेट पण काढले नाही. तर म्हणजे मला वेळच भेटला नाही ह्याच्याकडे बेडरूमकडे यायला. किचनमध्येच खूप जास्त वेळ गेला. तर आधी बेडरूम क्लीन करणार आहे. माझं सगळंच ॲक्च्युली माझं साफ करायला आलं आहे. तर हे सगळं आता मी, माझी मैत्रीण आली होती त्या दिवशी, तिला पाहिजे होतं काय 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 काय, मग मी सगळाच राडा करून टाकला आहे. त्यामुळे हे पण क्लीन करायचं. हे नाही, आता हे वरवरचं मी सगळं आधी क्लीन करणार आहे, जे की असं दिसतं सगळं की नाही का. आता हे आतमध्ये कोण उघडून बघणार आहे की कसं आहे कसं नाही. तर सगळं आता आधी बेडरूम क्लीन करते, मग तुमच्याशी बोलते. तर बघू, आता आद्या 1:45ला हॉटेलवर आली असेल, तिची बस येते. सकाळी मी तिला सोडायला गेलते, पण येताना ती बस नाही येणार होती. तर 1:45ला ती आली असेल, तर विकी तिला घेऊन येईल इकडे. तोपर्यंत मी बेडरूम क्लीन करून ठेवते. आणि मग माझं मी आवरून म्हणजे ती आली ना, तिचं आवरणार आणि डायरेक्टली मग आम्ही निरेलाच जाणार आहे, म्हणजे शॉपिंग करायलाच जाणार आहे. इथलं तसंच सगळं ठेवून, कारण मग खूप जास्त वेळ होईल. आणि मग संध्याकाळी जायचं, तिची कपड्यांना मग इतकी धावपळ होईल ना, मग जसा वाटला तसा ड्रेस घ्यावा लागेल. त्यामुळे चला आधी कामावरती. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे. 2:30 वाजलेत. 2:30 वाजता माझी सगळी कामे झाली. म्हणजे घर तर क्लीन झालं, कपडे धुवून झाली, त्यानंतर बाथरूम वगैरे स्वच्छ करून झाले, देवपूजा करून झाली. असं जे जे ठरवलं होतं ना मी, आज काय काय एक्स्ट्राची जाळे वगैरे काढायचे होते, त्यामुळे घर स्वच्छ करायला वेळ गेला. आणि कपडे एवढी नव्हती, पण बाथरूम वगैरे एक्स्ट्रा चिकचिकीत करून टाकलं. तर ते सगळे कामे झालेली आहेत माझी. आणि 2:30 वाजले माझं सगळं हे आवरायला. आद्या हॉटेलवरतीच आहे, ती स्कूलवरून आले आणि तिथं झोपली स्टोरूममध्ये. तर आता मी तिकडे जाणार आहे. तिकडून मग आम्ही शॉपिंगला जाणार आहे. लवकर शॉपिंग आवरणार आहे, कारण काय काय आणायचं, केक पण आणायचं येताना. केक काय माहीत, मग ऑर्डर दिली आहे विकीने, पण एकदा जस्ट बघणार आहे आम्ही. त्यानंतर जे स्नॅक्स वगैरे असतात छोट्या मुलांसाठी ते आणायचं आहे. आणि आद्याचं गिफ्ट मला तर माहीतच नाही मी काय घेणार आहे. मला असं वाटतंय की यावेळी मी गिफ्ट वगैरे काहीच विचार केला नाही, कारण सगळं आहे तिच्याकडे. आणि काय होते माहिती आहे का, ती न मागता आम्ही तिला दिलं ना, मग ती वस्तू अशाच पडून राहते. त्यामुळे जेव्हा तिला गरज वाटेल ना, तेव्हा आम्ही त्या वस्तू घेणार आहे. नाहीतर आज तिला पैसेच टाकणार आहे ताटामध्ये, जेणेकरून मग ती तिच्या गल्ल्यात टाकू शकेल असं सगळं. तर मी एकदम क्लीन केलं आहे घर. तर तुम्हाला त्याची होम टूर देते छोटीशी. चला, आपला दरवाजा इथून आहे, हा हॉलच्या इकडे एक मोठी अशी छान खिडकी आहे. तिथे मी हे मेशोवरून मागवलेले प्लांट्स ठेवलेले आहेत. त्यानंतर ना हा एवढा असा हॉल आहे, जिकडे की सोफा, चटई आणि माझं ती रिंग लाईट. इथं टीपॉय जो की आमचा नाही आहे, ओनरचाच आहे. ते बोलले होते जर तुम्हाला नको असेल तर आम्ही दुसरीकडे ठेवतो, पण मी म्हणलं ठीक आहे असू द्या. तर इकडून इकडे गेलं की इथं आहे वॉश एरिया, म्हणजे इथं आहे टॉयलेट, बाथरूम आणि बेसिन. त्यानंतर ना लगेचच बघा, इकडून हॉलमधून इकडे आलं की आता खाली आमची जी ओनरची जुली आहे ना, म्हणजे कुत्री, ती भुकते खूप. तुम्हाला येत असेल आवाज तर तो इग्नोर करा. तर इथं आहे किचन, जे की मागाशीच तुम्हाला मी दाखवलं की किती छान प्रकारे मी स्वच्छ केलेलं आहे. त्यानंतर ना लगेचच किचनच्या उजव्या हाताला आहे मस्त असं आमचं बेडरूम. सुंदर बेडरूम आहे. यात मी काही जास्त ठेवलेलं नाही आहे. इथं आहे ड्रेसिंग टेबल, तिथे एक कपाट आहे जिथे की मी माझ्या साड्या असतात जास्त, आणि हे आमचा बेड. त्यानंतर ना लगेच हे आहे किचन, आणि समोर बघा, समोरही आहे अजून एक बेडरूम, जिथे की देवघर आहे, जे की आद्याचं साहित्य आहे ते आहे.
आता माझ्या कपाटात एवढी कपडे झाले तर माझ्या कपाटाची अवस्था तुम्ही बघू शकता, सगळी तुटलेलं आहे. त्यामुळे कपडेसुद्धा बसत नाहीत. त्यामुळे आद्याच्या ह्याच्यावरती ठेवले टेबलवर. अजून ती काय टेबलवरती अभ्यास करत नाही. आणि इकडे मी आद्याची खेळणी ठेवलेली आहे, जी की मला मॅट्रेसची जी पिशवी आली होती ना त्याच्यामध्ये, व्हॅक्यूम क्लीनर. इथे छान असतं देवघर. आता जे माझे खरे वगैरे टाक असतात ना देवाचे, ते फलटणला आहेत. हे मी जे कृष्णत वगैरे असतो ते आहे. हे आद्याचं कपाट, ते पण ओव्हरलोड झालेलं आहे. अक्षरशः तुम्ही बघू शकता फाटायला लागले. ही आद्याची काळजी की चालवत नाही अजिबात असं. तर तुम्हाला ही गॅलरी, एकच गॅलरी आहे. तर ही आहे गॅलरी. छान मी झाडे लावलेली आहेत अशी छान. व्ह्यू तर एवढा काही खास नाही आहे, म्हणजे इथला आहे पण खालचा व्ह्यू नाही एवढा खास. असं सगळं, तर असं सगळं आहे. ही होती माझी छोटीशी होम टूर. आधी मी जायच्या वेळी तुम्हाला होम टूर दिले बघा सगळं. आता मला एवढी घाई गडबड तरीसुद्धा, पण म्हणलं आज एवढं सगळं क्लीन आहे आणि तरी पण मला अजून होम डेकोर करायचं आहे. तर बघूयात आपण मेशोवरून मागवूयात, काय काय हॉल बनवूयात आणि त्याचे रिव्ह्यू पण तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर आत्ता पहिल्यांदा मी हॉटेलवर चालली आहे. बाय. आणि माझा आउटफिट पण तुम्हाला मी दाखवते. तर हा आहे माझा आउटफिट, कार्गो जीन्स आणि वरचा हा कुर्ती, शॉर्ट कुर्ती. ही माझी पर्स. चला बाय. हॉटेलवर तर आली आहे पण आद्या झोपली आहे. अशी जी झोपली आहे ना, अंगावर घेऊन झोपली. तिची झोप म्हणजे 4-5 तासाची झोप असते एकदम. तुम्हाला तर माहितीच आहे, लास्टचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही. ती 6ला झोपलेली, 10ला उठलेली. आता आणि आज खूप गरजेचं आहे ॲक्च्युली, झोप घेणं पण गरजेचं आहे दुपारचं तिनं आज. नाहीतर काय होईल माहिती का, संध्याकाळी ती चिडचिड करायला लवकर झोपली तर. पण आता जर झोपली आहे पण ती किती वाजता उठते काय माहीत, कशी झोपली बघा. आणि मी घरी काय स्वयंपाक केलाच नव्हता कारण मला तेवढा वेळच भेटला नाही. घर बघून तुम्ही हे करू शकता. मी छान अशी भाजी आणि रोटी खायला घेतलेली आहे. तर चला, खूप भूक लागली आहे, जेवण करते आणि मग तुमच्याशी जे हे आहे हॉटेल. काही जणांना ना कन्फ्युजन होतं आहे आमचं हॉटेल नक्की कोणतं आहे, कारण एकाच नावाची अशी 2 हॉटेल आहेत तिथे. सो हे असं आहे, रिनोव्हेशन करणार आहे. पण आत्ता सध्या तरी असंच दिसतंय. जर आत्ता येणं झालं तर हे आहे आमचं हॉटेल. उठलेली आहे बड्डे गर्ल. रडायचं नसतं, ज्याचा बड्डे असतो तर रडायचं नसतं, हसायचं असतं, उलट थँक्यू म्हणायचं असतं बाळा. का ग? तर आद्या उठली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत आद्याचा ड्रेस आणायला. हा ना आद्या, काय देऊ? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आद्या. हॅपी बर्थडे टू यू. आम्ही आलो आद्याचा हे घ्यायला. इकडे बघ आद्या, इकडे बघ कसं दिसते. आणि हा ड्रेस एकदम परफेक्ट बसलाय. पण काय माहितीये का, खूप दिवस वापरता येणार आहे ना आद्या, खूपच वापर आहे. म्हणजे आहे तर हे घ्यायचं का, शॉर्ट्स वेगळे आणि वरती टॉप वेगळा. बघ ना, जमसूट आहे, डंगरी, त्याला जमसूट पण बोलतात. सगळी शॉपिंग करून आम्ही आत्ताशी आलोय. 5:30 वाजलेत, 5-5:30. आणि केक सुद्धा आद्याचा आलेला आहे. हा म्हणजे केक माझ्या फ्रेंड आहे संकिता, तर तिने आद्यासाठी स्पेशल बनवलेला आहे. तिला जसा पाहिजे होता प्रिन्सेसचा तसा. आवडला तुला? तुला कसा आहे, किती सुंदर बनवलाय बघा. किती नाही, फिनिशिंग पण किती सुंदर आहे, खूप सुंदर का. हा, आणि आता मी हा फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे ना. आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. कर की मम्मी, एवढं काय, असू दे कर. सतीची दादा जा की. सगळ्या आजीबाईंनी आधी करायचं असतं औषध. सगळ्या आजीबाई घे की. लय नको साखर चालू हा तिला. हा,
साखर चार म्हणते. बस. नाही, इकडे बघा, इकडे बघा. त्यांना वाटलं असेल लय गोड नको आहे का नाही. ओके. हॅपी बर्थडे. थँक्यू म्हण की. इकडे बघा, इकडे बघा. थँक्यू म्हण आद्या. थँक्यू म्हणते. तिकडे बघा. वयानं मानानं सगळ्यांनाच मोठे. ह्याला काय असं काय म्हणते आद्या गपना. इकडे बघ. पाहिजे ना सगळे. तुमचे झाले की ब्लॅक मध्येच गेलाय तो. फोटो काढ. इकडे बघ तिकडे. आज मी काय की बोलतो आद्या नाव आहे. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. तिला चार सत्यजित. सत्यजित तिला चार की. तिला चार. ब्लेस यू. अय्यो. शौर्याला पण चार ना. शौर्याला चार. अरे चाकूच काढलाय. प्रिन्सेस पण कट कर की आद्या. प्रिन्सेसला पण कट कर की. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आद्या. हॅपी बर्थडे. आत्ता वाजलेले आहेत 10:30. बर्थडे वगैरे सगळं झालं. सगळे गेले. मम्मी वगैरे आले होते ते सगळ्या गेले फलटणला परत. इतकी थंडी वाढली ना अचानकच काय सांगू. आणि त्यानंतर ना सगळं किचन वगैरे क्लीन वगैरे करून ठेवलं. मम्मीचे तर परत हातरून पण पडले तर कारण 10:30 वाजले. किचन क्लीन केलं. जेवण वगैरे झाली. आणि कामाच्या गडबडीत म्हणजे जेवणाच्या वेळेसचा व्हिडिओ वगैरे घ्यायचं माझ्या लक्षातच नाही. थंडी वाजते. काय माहिती आहे की व्लॉग किती झाला आहे शूट आणि किती नाही. तर आजचा व्लॉग पण आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. सॉरी काय बोलते मी. इंस्टाग्रामची सवय लागली आहे. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कसा वाटला व्लॉग. आणि कमेंट बॉक्सच्या तिथं हाईपचा ऑप्शन आहे बघा एक. असं स्लाईड केला की तर हाईप पण करा जेणेकरून ते पॉईंट्स मला मिळतील आणि तो जास्त जणांना तो व्हिडिओ दिसेल माझा असं. तर नक्की हाईप करा आणि कमेंट पण नक्की करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. तर आणि ह्या पण ड्रेसची जर लिंक हवी असेल ह्या नाईट सूटची खूप सुंदर आहे. इंस्टाग्रामवर तर मी दिलीच आहे पण जर तुम्हाला हवे असेल तर मी देतेच टॅग करते प्रोडक्ट. तर तिथून नक्की परचेस करा. तर चला आता झोपते कारण उद्या परत आद्याला स्कूल आहे. बाय.